बातमी नाशिकमधून आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही, गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जातोय आणि हे प्रकरण आता चांगलं चिघळलंय। गिरीश महाजनांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। माधवी जाधव यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी माधवी जाधव यांनी केली आहे। प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रांजल, अखेर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी या महिलेने केलेली आहे। सागर, आपण बघितलं तर आज सकाळी म्हणजे नाशिकला आपण बघितलं तर नाशिकला पालकमंत्री नाही आहेत, मात्र मंत्री गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान हा देण्यात आलेला होता। पोलीस परेड मैदानावरती गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा सोहळा सर्व काही सुरू होता। दरम्यान गिरीश महाजन यांच्या भाषणावेळीच ह्या ज्या माधवी जाधव आहेत या फॉरेस्टमध्ये कामाला आहेत आणि त्या संचलनामध्ये देखील उपस्थित होत्या। मात्र त्यांनी जो काय आरोप केलेला आहे त्यानुसार की मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हे घेतलं नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी यांच्या भावना ज्या त्या दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यांनी तिथेच आपण बघितलं तर बाबासाहेबांचा जयघोष करायला सुरुवात केलेली होती। त्यानंतर त्यांना पोलिसांनी देखील ताब्यात हे घेतलेलं होतं। यानंतर खरं तर सरकारवाडा पोलीस स्टेशनला ते गेलेल्या होत्या। सरकारवाडा पोलीस स्टेशनला जे आंबेडकर प्रेमी सर्व लोक आहेत ती तिथे जमलेली होती। त्यानंतर वकिलांचा देखील सल्ला हा त्यांच्याकडून घेण्यात येत होता आणि अखेर आपण बघितलं तर माधवी जाधव यांच्याकडून सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार ही दाखल करण्यात आलेली आहे आणि या तक्रारीमध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की कुठेतरी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो दाखल करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। प्रसारमाध्यमांशी देखील बोलताना त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत की कुठेतरी म्हणजे जर एखादा जो अशिक्षित असेल किंवा त्याच्याकडून ही चूक झाली असेल तर आम्ही मान्य करू, मात्र अशी चूक ही जी आहे ती झालेली आहेत आणि त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अखेर ही तक्रार दाखल झालेली आहे। आता त्यामुळे आता अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणार का? कारण प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्याच प्रकारची मागणी केलेली आहे। धन्यवाद प्रांजल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।